तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोल्हापुरी बॉय व्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहे भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावातील दत्त मंदिर आणि धोंडीदेव मंदिरामध्ये. वेदगंगा नदीच्या तीरावरती वसलेली ही दोन देवस्थानं अगदी मनाला शांतता देऊन जातात. संत गतीने ते वाहणारं नदीचं पाणी, हिरवीगार झाडी आणि नीरव शांतता. मंदिराच्या दारातच वडाचं झाड आहे. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर देवांचे फोटोफ्रेमसुद्धा लावले गेले आहेत आणि तिथेच एक छोटंसं तुळशी वृंदावन देखील आहे. मंदिराच्या मागे एक मोठं जुनं औदुंबराचं झाड आहे. इथे तुम्ही प्रदक्षिणासुद्धा घालू शकता. तसेच दर्शनासाठी आलेल्या लोकांसाठी बाहेर बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. ही जी मूर्ती तुम्ही पाहताय ही दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची आणि श्रीकृष्णाची सुद्धा सुंदर अशी मूर्ती इथे आहे. पण मी गेलेलो त्यावेळी मंदिर बंद होतं, त्यामुळं दर्शन होऊ शकलं नाही, पण लांबून दर्शन झालं. कधी इकडे येण्याचा योग आलाच तर दत्त मंदिराला नक्की भेट द्या. त्यानंतर आता आपण जाणार आहोत धोंडीदेव मंदिराकडे. आणि तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की एवढी मोठी शिळा आणि ती पण येथेच येऊन का बरं थांबली असेल? तर त्या पाठीमागे एक दंतकथा आहे, असं आम्हाला इथल्या लोकांनी सांगितलं. की पूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी काही साधनं नव्हती आणि त्या काळी एकदा माहेरवाशीण किंवा काहीजण माघारीणसुद्धा म्हणतात त्यांना, तर तिला माहेरी सोडण्यासाठी एक मुराळे म्हणून त्यांच्यासोबत आला आणि सोबत आल्यानंतर तो इथेच येऊन थांबला, असं इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं. तर त्याची शिळा तयार झाल्यानंतर त्यांना धोंडीदेव असं नाव देण्यात आलं. इथेच त्यांची पूजा होऊ लागली आणि आजही इथे भरपूर भाविक येत असतात. हिसाळीच्या अमावास्येला इथली खूप मोठी यात्रा भरत असते. जर कधी इकडे येण्याचा योग आलाच तर या दोन्ही देवस्थानांना नक्की भेट द्या.